मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 37. फॉलो एव्हरी रेनबो. राजीव, तुम्ही असा अचानक फोन? दिवसभर मीटिंग्समध्ये बिझी असणार, फोन करता येणार नाही असं म्हणाला, आणि मग आत्ता काय झालं? 5-6 रिंग्स होईपर्यंत ती पाहत होती एकटक. मोबाईल स्क्रीनवर झळकणारे त्याचे नाव. उचलू की नको ही द्विधा मनस्थिती. मेघा इज बिझी क्या? बट कॅलेंडर तर फ्री आहे त्यांचं. प्रोजेक्टची मीटिंग दुपारी 12ची आहे. देन वेअर इज शी? होप शी इज ओके. बुआजी की वजह से अपसेट? तोही काळजीत. हॅलो. तिचा नाजूक स्वर कानी पडला आणि त्याच्याही चेहऱ्यावर हसू उमटलं. बिझी? आवाज सहज ठेवतच विचारलं. नाही हो, बिझी नाही. नेहमीचाच रिपोर्ट रिव्ह्यू. बोला ना, काही काम होतं का? डोक्यात तिच्या टेक्नोसिसही होतच. नाही, बस ऐसे ही कॉल किया. मेघा बिझी नाहीत, देन कॉल उचलायला वेळ का लागला? तुमची मीटिंग झाली का? तिचंही सहजच बोलणं. राजीवनी सहजच फोन केला आहे, तेही बिझी शेड्यूलमधून. सरप्रायझिंग. येस, प्लांट मॅनेजर बरोबर मीटिंग डन. आता प्लांटच्या राऊंडला जाईन, देन 1-2 तास मोबाईल स्विच ऑफ असेल. सो थॉट एकदा तुम्हाला फोन करूया. हो बरोबर, पेट्रोकेमिकल प्लांट आहे. प्रिकॉशन म्हणून मोबाईल बंद. हाऊस द प्रोग्रेस ऑफ द कन्स्ट्रक्शन? तिचा अत्यंत प्रोफेशनल स्वर ऐकून किंचित भुवया उंचावल्याच त्याच्या. ऑन ट्रॅक. ॲज पर टाईमलाईन डिसेंबरपर्यंत कंप्लीट होईल. सो नेक्स्ट इयर जानेवारी इनॉग्रेशन प्लॅन आहे. त्याचंही प्रोफेशनल उत्तर. दोघेही काही क्षण शांत. आपण असे तटस्थपणे का बोलत आहोत हा प्रश्न दोघांनाही. मेघा, ऐसे लग रहा है मैं अपनी बीवी से बात नहीं कर रहा. सुप्रीमच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना कंस्ट्रक्शन अपडेट देत आहे. कुछ ज्यादा ही फॉर्मल डिस्कशन जैसा. राजीव, मी तुम्हाला प्लॅनच्या कन्स्ट्रक्शन प्रोग्रेसविषयी का विचारले? माझा तर काहीच संबंध नाही. पण दुसरं काही बोलायला पटकन सुचलंच नाही. सो बुआजी फुफाजी? बोलू की नको या गोंधळात तो. बुआजींचं काय? तिचा घाबरा प्रश्न. आई मीन वो दोनों चंडीगढ़ के लिए रवाना हो गए होंगे. त्याचा अंदाज घेत बोलणं. हो, 11चं फ्लाईट होतं. 9:30ला निघाले. इथून तर डोमेस्टिक एअरपोर्ट 10 मिनिटांवर. सो सकाळी घाई नव्हती, पाऊसही नव्हता. तिकडे पाऊस आहे का हो? दोघे छान ब्रेकफास्ट करूनच निघाले. पापाजी एअरपोर्टपर्यंत सोडायला गेले होते. मीही गेले असते, पण थोडं काम होतं ना. मी मुलींना शाळेत सोडायला गेलेले. तुमची आठवण काढत होत्या बुवाजी. आपल्या सगळ्यांना चंदीगडला यायचं आमंत्रण दिलं आहे. मी हो म्हणाले. जाऊया ना आपण सर्वजण दिवाळीच्या सुट्टीत. GR-यालाही आवडेल. नोव्हेंबरमध्ये तिथे वातावरण छानच असेल ना. आणि मेघा, आय ओके? तिला मध्येच अडवत हळुवार विचारले. तिच्या आवाजातील गडबड, थोडीशी थरथर, त्याने न विचारताही दिलेली अति माहिती, तिचं रेस्टलेस असणं जाणवलंच. हां, हो, मी ते हो, ठीक आहे मी. तिच्या अडखळत दिलेल्या उत्तरावर त्याचा हलकासा उसासा. कपाळावर बोटं घासली गेलीच. बुआजींनी घातलेला घोळही जाणवलाच. मेघा, आप ठीक से झूठ भी नहीं बोल सकते. मेघा, लिसन. आपण दोघांनी लग्न केलं. कॉज वी लव्ह इच अदर. अँड मोस्ट इम्पॉर्टंट, आपल्या दोघांचं GR-यावर खूप प्रेम आहे. सो आपलं रिलेशन, आपली फॅमिली अँड त्यांचं फ्युचर, इन सब के बारे में बेतुकी बात करने वाले, अननेसेसरी सलाह देने वाले, इमोशनली प्रेशराइज करने वाले बहुत लोग हमारे रिश्तेदारों में मौजूद है. अब वो रिश्तेदार है तो हम उनको बातें करने से रोक तो नहीं सकते, बट उनके स्टूपिड ओपिनियंस को इग्नोर कर सकते हैं. उनकी कोई भी सलाह का असर हमारे रिश्ते पर नहीं होगा. हमारे रिश्ते से जुड़ा हर डिसीजन हम दोनों मिलकर लेंगे.
राईट मिसेस मेहरा? त्याचं शांत स्वरात समजावणं. डोळे भरून आलेच तिचे. येस मेहराजी. डोळे गच्च मिटत समाधानाचं हसू पसरलं चेहऱ्यावर. मेघा, डोंट टेक टेन्शन, आय एम विथ यू. त्याचा खंबीर आवाजातील पाठिंबा. आणि मी तुमच्यासोबत कायम. तिचंही हसरं उत्तर. येस आय नो, दॅट्स वाय यू आर नॉट गोइंग टू झिरकॉन. हाऊ कॅन यू लिव्ह विदाउट मी? खट्याळ प्रश्न आलाच आणि तिच्या गालावर लटका राग. तुम्ही ना. चलो बाय बाय, प्लांट मॅनेजर इज कॉलिंग, सी यू इन द इव्हिनिंग. ती काही बोलेपर्यंत फोन कट आणि ती हसत होती गालातच, ओघळलेले अश्रू तळ हाताने टिपत. राजीव, मी काय बोलू? मला निशब्द करता तुम्ही. बुवाजींनी नक्कीच तुम्हालाही फोन केला असणार हे समजलं मला, आणि त्यांच्या बोलण्याने मी अस्वस्थ असणार हे अचूक ओळखलत. न सांगताही, मूल या शब्दाचा उल्लेखही न करता, माझ्या भावनांना न दुखावता प्रेमाने मला समजावलं, धीर दिलात. खूप दडपण आलेलं मला की कदाचित तुमच्या मनातही आपलं बाळ ही इच्छा असेल तर मी काय करणार? तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी मनाविरुद्ध हा निर्णय घेणार, आणि जर मी ठाम नकार दिला तर तुमच्या भावना दुखावणार. कारण या क्षणी तरी असं काहीच माझ्या मनात नाही. आपलं बाळ हा विचार मी कधीच केलेला नव्हता, पण तुमचंही मत माझ्यासारखंच आहे हे समजलं. मनावरचं दडपण नाहीसं झालं. मी मम्मा, तुम्ही डॅड आणि आपल्या गोड चिमण्या, बस हेच आपलं कुटुंब, आपली प्रेमाची चौकट. आनंदाचा सुस्कारा आणि कीपॅडवर नाचू लागलेली बोटं. आता एक एक काम धडाधड हातावेगळं होणार होतं. आणि पुन्हा आठवले त्याचे शब्द. राजीव, काय हो, मला सिरकॉनला जाण्यापासून अडवत आहात? आईबाबांना काय सांगू मी? तुमचे जावई मला तिकडे येऊच देत नाहीत. सगळे चिडवतील हो मला. अगं मेघा काल काय म्हणाली? कधी येते आहे? बाबांचा अधीर स्वर. लेकीला भेटायची आस. आज न्यूजपेपर वाचण्यातही मन लागेना. अहो, ती राजीवशी बोलून कळवते म्हणाली. आई देवघरांसमोर हात जोडून बसलेली आणि बाबांनी पूजेत व्यत्यय आणल्यामुळे भुवया आकसल्याच. आता काल रात्री दोघे बोलले असतील ना? विचार तिला फोन करून. मी आत्ताच घ्यायला जाऊ का? बाबा उत्साहात जागेवरून उठलेच. अहो, अशी आधीमध्ये कशी येईल? मुलींच्या शाळा सुरू आहेत. त्यांचं सगळं सामान सारखं इकडे तिकडे हलवायचं का? मला वाटतं बहुतेक शनिवार रविवारी येईल. आईने हाताचा इशारा करत सोफ्यावर शांत बसा असे सुचवले. काय ग असे सामान असते? स्कूल बॅग आणि पुस्तकं. गाडीत घालून घेऊन येऊ सगळं. बाबांची या क्षणी कारची किल्ली घेऊन खाली निघण्याची तयारी. बस एवढंच सामान असतं का? 2 दिवस आपल्याकडे राहणार तरी सर्व काही लागतंच ना. 2 वेगळे युनिफॉर्म, स्कूल शूज, वह्या पुस्तकं, असाइनमेंटचं सामान, घरातले कपडे, बाहेरचे कपडे, बरंच असतं. तुम्हाला नाही समजायचं. आईने मानेला झटका दिलाच. हो, मला खरंच समजत नाही. हे एवढे सामान तुम्हा बायकांना लागतेच कशाला? 2 दिवस बाहेर गावी जायचं तर 4 बॅग सामान. आम्ही नवरे असतो ना बॅग्स उचलायला, हक्काचे हमाल. बाबांनी अचानक बोलण्याचा ट्रॅक बदललेला पाहून आईच्या कपाळावर प्रश्नचिन्ह. मनात श्लोकांचं उच्चारण करत वैतागूनच बाबांकडे पाहिलं. बाबांची चिडचिड ऐकून मधुरा बेडरूम मधून बाहेर. काय झालं बाबा? आई? तिने काळजीने दोघांना विचारलंच. अगं मधुरा, तुला सांगतो, आम्ही उत्तराखंड फिरायला गेलेलो तेव्हाची गोष्ट. हिचंच सामान सगळ्यात जास्त. फिरण्यासाठी सुटसुटीत नवीन पंजाबी ड्रेस घेतलेले, तरीही पुन्हा साड्या बॅगमध्ये भरल्याच. बाबांनी तक्रारीचा सूर छेडला. अगं मधुरा, ऋषिकेश, हरिद्वारला देवदर्शनाला जाताना काही ड्रेस घालायचे का? म्हणून घेतलेल्या साड्या. आणि मेघाने सर्व उत्तम व्यवस्था केली होती. ट्रॅव्हल कंपनीचा माणूस सतत आमच्या सोबत होता. हॉटेल स्टाफ सगळं सामान रूम पर्यंत पोहोचवून देत होते. हातातली पर्स सोडली तर काहीही उचलावं लागलं नाही. आणि तुम्ही कधी हमाली केली हो? आईने टेचातच स्वतःचा मुद्दा मांडला. समोरासमोर जाब विचारलाच. आणि बाबांनी रागातच चेहरा फिरवला. मधुरा,
बाबांना विचार, ती ढीगभर पुस्तकं बॅगमध्ये का भरलेली? त्यांचीच बॅग जास्त जड होती. एका स्टाफचा तर हातच दुखायला लागला यांची बॅग उचलून. आई खुदकन हसलीच. कविता, काहीही बोलू नका. आपल्या सर्व ट्रॅव्हल बॅग्सना चाकं आहेत. कुठलीही बॅग उचलायची गरज नाही. छान गुरगुर करत फिरतात फरशीवर. आणि पुस्तकं मला लागतात वाचायला. मी सारखं ते शॉपिंग करत भटकू शकत नाही. तुम्हाला काय, मिळाला रिकामा वेळ की निघाले शॉपिंगला? बाबांचंही प्रत्युत्तर तयार होतं. हा, हेच मी विचार करतच होते. अजून शॉपिंग बद्दल बोलले कसे नाहीत? मसुरीहून येऊन 4 महिने झाले आहेत आणि या 4 महिन्यात 40 वेळा त्या शॉपिंग बद्दल धुसफूस करून झाली. तुम्हाला काय त्रास झाला हो? मी आणि राधा बाजारात फिरत होतो. तुम्ही आणि आर्या तर मस्त रिसॉर्टवर लोळत होतात. आईच्या आवाजातही चिडचिड. सारखं किती ऐकून घेणार? काय बिघडलं म्हणजे? ढीगभर साड्या कपाटात आहेत तरी दिल्लीला साडी शॉपिंग. तुझं ते खरेदीचं सामान बसवण्यासाठी दिल्लीला एक नवीन बॅग विकत घ्यावी लागली. येताना सामानाचा पसारा वाढला तुझ्यामुळे. अगदी समोर बोट करूनच सुनावलं. जोशी बुवा, साड्या माझ्या एकटीसाठी नव्हत्या. आणि बॅग विकत घ्यावी लागली तर काय झालं? लग्नात सामानाची ने-आण करायला कामी आली ना? मग मी जे करते ते विचार करूनच करते. आईने बसल्या जागीच कमरेवर हात ठेवला. कविता, उगाच स्वतःची चूक लपवायला कुठलाही विषय कुठेही नेऊ नका, म्हणे पुढचा विचार करून बॅग खरेदी केली. बाबांनी हात नाचवत आईचं म्हणणं उडवून लावलं. हो, चूक नेहमी माझीच असते ना. हे तर प्रभू श्रीरामाचे अवतार आहेत. आईने हात जोडून आरती ओवाळल्यासारखे केले. बाबा पुढे काही बोलणारच की मधुराची मध्यस्थी. 1 मिनिट, दोघेही शांत राहा. मला समजत नाहीये वादाचा मुद्दा नक्की काय आहे. बॅग, साड्या, पुस्तकं, म्हणजे तुम्ही दोघे काय बोलत होतात? मधुराच्या प्रश्नावर दोघांनीही एकमेकांकडे गोंधळून पाहिलं. हा, काय बोलत होतो आपण? या क्षणी दोघांनाही आठवेना आणि मधुरा खुदखुदू हसत होती. आई बाबा दोघेही धम्माल आहेत. कशावरूनही वाद, कुठलाही विषय कोणाकडेही वळवतात. छोटी छोटी भांडणं सुरूच असतात. गेले 20 दिवसात अनेकदा सोडवले मी यांचे लुटूपुटू वाद. आणि थोड्या वेळाने सगळं विसरून परत चहा घेत दोघेही गप्पा करत असतात. 40 वर्षांचा खट्टा मिठा संसार.